गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी तुमची सर्वांची लाडकी साक्षी. तर आज नवीन व्लॉगची स्टार्टिंग केलेली मी भरपूर दिवसापासून केलेलं नाही मी घरी व्लॉग. आता फक्त कॉलेजचा आला तो एक व्लॉग होता. आणि आज मी बसलेच होते जेवण करून. तर आमचा दुखी आत्मा आलेला आहे कॉलेजवरून घरी. आणि आता बघू तिच्यासोबत बोलत बसू जरा काय होतं काय नाही बघा. आणि अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर पटकन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओजला लाईक वगैरे करून टाका. तर तुम्हाला नवीन असे वेगवेगळे ब्लॉग बघायला मिळतील. दादाचं लग्न आलेलं आहे 2 महिन्यावर ना. तर ही कोणता ड्रेस घेऊ काय नाही याचं प्लॅनिंग करू राहिली. पण तिला हा कॉलेजचा ड्रेस घालायला लावायचा आहे. तेवढेच पैसे वाचतील एका ड्रेसचे, बरोबर आहे की नाही? हां किती खडूस आहे ना ही मुलगी. छान आहे. पण ते नवरीपेक्षा तर तूच नवरी वाटशील. काय मग हाच घ्यायचं म्हणून तर खरं घ्यायचं आहे. आणि ना मला त्या साडीवरचं असं शिवायचं होतं. कोणतं सर? त्या दिदीच्या नाही, दिदीने मम्मीला आणली होती. आणि मला असं वाटतंय की मी हळदीला हे घ्या. पण यातून एक भेटत का नाही माहित. मला असे घ्यायचे होते. हिला नाही घ्यायचं खूप राहतं. पण दुकानात गेल्यावर ना काहीच घेत नाही पोरगी. एकदम भेटतच नाही मनासारखं. तर काय घेणार. माझ्याकडे कपडे आहेत. मी का फालतूचे पैसे खर्च करू. नसते तर मग घेतले असते. पण आता लग्नाला गरज आहे. काहीच काम नाही. गरज नाही. सप्तपदीला गेले का मग आपण आपलं चेंज करू. लग्न तुझं नाही त्यांचं दोघांचं. मग मी नवरदेवाची बहीण आहे. हे सगळं बोलण्याचं बात राहतं. कारण लग्नाच्या वेळेस बहिणीला काहीच जमत नाही यातलं. जो लग्नाला सहजा हळदीला घालून राहतो ना तो ड्रेस लग्नापर्यंत घालून राहिला तरी प्रॉब्लेम नाही राहत. कारण एवढी धावपळ राहते नवरीच्या बहिणी माग. आणि विषय असाही पण आम्हाला घेऊन फिरायला धावपळ करते. तर आम्हालाही नाही हौस. आता तर मला खायला वेळ भेटतो. मी असं आहे आता माझ्यासोबत. साऱ्या महाराष्ट्राचं कसं मुख्यमंत्री सांभाळतात तसं यांच्या घराचं मुख्यमंत्री होम मिनिस्टर ही. दाजीची होम मिनिस्टर नाही झाली पण इकडची झाली. आणि म्हणजे दाजीची बी ते काम मला करायचंच नाही. लग्न जोपर्यंत ही करत नाही तोपर्यंत मी करणार नाही. तुझं झालं का लगेच दुसऱ्या दिवशी मी नाही मग मी तिकडून इकडे येईल ना. असं कसं काय राहील ना काही सांगा तिला. तिचं झालं का मग मी करीन लग्न. करायचं तर एकाच मानवाट करायचं नाही तर करायचंच नाही असं ही म्हणत होती. नंतर ही म्हणती असं नाही करायचं. एन्जॉय करायला भेटत नाही. साडी भेटणार नाही. ड्रेस भेटणार नाही. मम्मी ना ओपनिंगला गेली ती शॉपच्या एका. ती आम्ही गेलो नाही म्हणून आम्हाला घरी घेऊन आली खायला. दाखव काय शॉप मला काय दिलंय फक्त प्रसाद दिलेला आहे. किती भाचीवर प्रेम पाहून घ्या या पोरीचा मम्मीचा. आणि मला असं आणलंय. सकाळी मी मला म्हणते दीदीला भाजी घ्यायची तर घे तुम्ही घ्या. म्हणजे किती पोकळ माय आहे माझी बघा. आणि एक दादाला ना वरण कस काय खाईल. मग मी त्याला भाजी दिली मेथीची पातळ करून. तुला घ्यायचं तर घे. चिडती बर का काय जळकी माझ्यावरचं प्रेम नाही तुमचं. सगळ्यात जास्त तुझ्यावरच आहे ना. अरे तू चाललंय म्हणते शटर खोललं. शिरा प्रसाद येतो. हा तेच ते प्रसाद. सत्यनारायण दुकानाची ओपनिंग झाली. सत्यनारायण होतं. कोणाच ते नाही माहित पण खायचं काम करू. पप्पांच्या मित्राच्या मुलाचं शॉप आहे. त्याची ओपनिंग होती. त्यांचं नाव आहे कैलास काका. कैलास मिस्त्री कैलास. काही सांगतो. हा प्रसाद म्हणजे वेगळंच प्रेम आहे. लहानपणी दुकानाची ओपनिंग होती. आमच्या हॉटेलचं ना दुकानाची म्हणजे हॉटेलचं ओपनिंग होती तेव्हा काय केलं होतं ग. झाला तिला आठवतच नाही काय केलं होतं आम्ही. पण मला माहिती काय केलं असन. आता मला नाही आठवते पण तरी मी एक अंदाज लावते की आम्ही ना जो काही प्रसाद असेल तो लोकल वाटण्याऐवजी आम्हीच खाल्ला असेल जास्त. कारण की जो सत्यनारायणचा प्रसाद असतो ना त्याच्यासारखी टेस्ट कधीच नाही. खरंच नाही. सप्तपदीला गेले का मग आपण आपलं चेंज करू. लग्न तुझं नाही त्यांचं दोघांचं. मग मी नवरदेवाची बहीण आहे.
हे सगळं बोलण्याचं बात राहतं, कारण लग्नाच्या वेळेस बहिणीला काही जमत नाही यातलं. जो लग्नाला सहजा हळदीला घालून राहतो ना, तो ड्रेस लग्नापर्यंत घालून राहिला तरी प्रॉब्लेम नाही राहत, कारण एवढी धावपळ राहते नवरीच्या बहिणी माग. आणि विषय असाही पण आम्हाला घेऊन फिरायला धावपळ करते, तर आम्हालाही नाही हौस. आता तर मला खायला वेळ भेटतो, मी असं आहे आता माझ्यासोबत. साऱ्या महाराष्ट्राचं कसं मुख्यमंत्री सांभाळतात तसं यांच्या घराचं मुख्यमंत्री स्टार होम मिनिस्टर ही. दाजीची होम मिनिस्टर नाही झाली, पण इकडची झाली अनवयची, म्हणजे दाजीची बी. ते काम मला करायचंच नाही लग्न. जोपर्यंत ही करत नाही तोपर्यंत मी करणार नाही. तुझं झालं का लगेच दुसऱ्या दिवशी मी? नाही मग मी तिकडून इकडे येईल ना, असं कसं काय राहील ना काही सांगा तिला. तिचं झालं का मग मी करीन लग्न. करायचं तर एकाच मांडवात करायचं, नाही तर करायचंच नाही असं ही म्हणत होती. नंतर ही म्हणती असं नाही करायचं, एन्जॉय करायला भेटत नाही, साडी भेटणार नाही, ड्रेस भेटणार नाही. मम्मी ना ओपनिंगला गेली ती शॉपच्या एका, ती आम्ही गेलो नाही म्हणून आम्हाला घरी घेऊन आली खायला. दाखव काय शॉप. मला काय दिलंय, फक्त प्रसाद दिलेला आहे. किती भाचीवर प्रेम आहे पाहून घ्या या पोरीचा मम्मीचा. आणि मला असं आणलंय. सकाळी मी मला म्हणते दीदीला भाजी घ्यायची तर घे ती, तुम्ही घ्या. म्हणजे किती पोकळ माय आहे माझी बघा. आणि एक दादाला ना वरण कस काय खाईल, मग मी त्याला भाजी दिली मेथीची पातळ करून. तुला घ्यायचं तर घे. चिडती बर का काय काय जळकी, माझ्यावरच प्रेम नाही तुमचं. सगळ्यात जास्त तुझ्यावरच आहे ना, अरे तू चाललंय म्हणते शटर खोललं. शिरा प्रसाद येतो. हा तेच ते प्रसाद. सत्यनारायण दुकानाची ओपनिंग झाली. सत्यनारायण होतं कोणाच आहे ते नाही माहित, पण खायचं काम करू. पप्पांच्या मित्राच्या मुलाचं शॉप आहे, त्याची ओपनिंग होती. त्यांचं नाव आहे कैलास काका. कैलास मिस्त्री कैलास. आता पाहिजे तुम्हाला, तुम्ही तुमच्या स्वीटच्या दुकानातून घेऊन या. आमच्याकडे एकच आहे. एक नाही दोन आहे. मला ना काही सांगतो, हा प्रसाद म्हणजे वेगळंच प्रेम आहे. लहानपणी दुकानाची ओपनिंग होती आमच्या हॉटेलचं ना, दुकानाची म्हणजे हॉटेलचं ओपनिंग होती तेव्हा. काय केलं होतं ग, झाला तिला आठवतच नाही काय केलं होतं आम्ही, पण मला माहिती काय केलं असन. आता मला नाही आठवते, पण तरी मी एक अंदाज जायते की आम्ही ना जो काही प्रसाद असेल तो लोकल वाटण्याऐवजी आम्हीच खाल्ला असेल जास्त. कारण की जो सत्यनारायणचा प्रसाद असतो ना, त्याच्यासारखी टेस्ट कधीच नाही. खरंच नाही. फरसन आहे ही सोनपापडी, आणि यातला प्रसाद संपला आता. जो नेमकी म्हणायचं काय, फरसन म्हटलं तर सर्व असतं, पण याच्यात सगळी शेवच दिसतीये. शेव आहे, बुंदी आहे, काय डाळी, शेंगदाणा, पापडी, पण टेस्ट छान आहे याची. सांगितलेलं आमच्या सोसायटीत माणसं कमी आणि प्राणी जास्त आहे, म्हणजे रोज एक कुत्र नवीन येतो रोज. परवा आलं बरं का एक, इथंच होतं. त्या बाकीच्या कुत्र्याने त्याला लई जाम केलं, मग त्याला आम्ही बिचारायला काढून दिलं. आणि आता ह्यो योग आलाय डाऊन. बरं येतात सगळे काळ्याच्या त्या. म्हणायचं काय नेमकं, मला काही नाही म्हणायचं. बाहेरच जायचं होतं तर ते सोसायटीतून येऊन तिकडून का घुसलं, पण काय बरोबर ते समोर गेलं निघून का कष्ट. पण यायचं तर तिकडच होतं, मग सरळ गेला असतं तर काय झालं असं. काय राव माणसासारखे आता प्राणी पण वाकड्यातून घुसायला. वा क्या शायरी है. मला पेढा आवडतो, चांदवडचा पेढा. चांदवडचा पेढा का आवडतो याच्या मागे रिझन. जर तुम्हाला रिझन माहिती करायचं असेल तर पटकन आपल्याला फॉलो करून टाका. भविष्यात तुम्हाला समजेल हा चांदवडचा जो काही पेढा आहे तो का फेवरेट आहे. मला कोणताच पेढा फेवरेट नाही. मुळात पेढा हा प्रकारच नाही आवडत. 400 रुपये किलो. किमतीचा प्रश्नच नाही इथं. सांगते मी 400 रुपये किलो, आणि त्याच्यात फक्त 10 ते 12 पेढे.
ते सांगूच नको. त्यांना समजायचं, ते समजलंय पब्लिकला काय समजायचं. सांगरचा पेढा का आवडतो त्याचं मग कारण समजलंय पब्लिकला. आणि न्यायला बाहेर येणार होता, तो पण अजून काय आलेला नाही. तिला जायचं घाई राहती आणि यायची घाई राहती. अपूला असं का आली बॅग ठेवली मला जायचं मला जायचं मला जायचं असं राहतं. असं हीच करते. ही इथून जातानाच प्लॅनिंग लावून जाते की तिकडून कधी यायचंय, किती वाजता यायचंय, कोणासोबत यायचंय, एवढं सुद्धा प्लॅनिंग राहतं तिचं. आणि आता आम्ही ना चहा पिणार आहे. मामी चहा ठेवत आहे. चहा हा जीव की प्राण आहे. काल मी रात्री 10 वाजता चहा पिली आहे. का बरं? थंडी वाजत होती. मग मम्मीला म्हटलं मम्मी मला चहा प्यायचा आहे. मम्मी म्हणे कर आणि पे. मम्मी केला आणि पिला. करायचं आम्ही खायचंय आम्ही. परत ते थोडा बशी उचलायची आम्ही 2 टीच्या जागेवर ठेवायची आम्हीच. हा सगळा पोरीच्या बाबतीत अन्याय. कधी चहा, कधी पाणी, कधी स्वयंपाक, कधी धुणी दोनच हे झालं. पण काही म्हणणार ना असं हिवाळा लागलं की असं उत्सुकता लागत ती ट्रिप कधी जाईल. कारण की आम्ही एकच दिवस आमची ट्रिप गेलेली होती. इतकी मजा केलेली होती, अशी मजा कोणीच केलेली नाही. आणि नेक्स्ट इयरला ठरवली होती सरांनी 3 दिवसाची काढायची. पण स्पॉट ऐकून आणि पैसे ऐकूनच नाही म्हटलं. कारण की स्पॉट पण चांगले नव्हते, पैसे खूप होते आणि जेवणाचं आपल्याकडेच होतं. काय उपयोग. सर हा लईच अन्याय करता. खूप पैसे छापता पण चिंगूसपणा लई करता. माझ्यासारखे चिंगूस नाही. काही गोष्टी चिंगूसपणा ठीक आहे, पण प्रत्येक गोष्टीत चिंगूसपणा एकदम बरोबर नाही. तू सोड ना मग प्रत्येक गोष्टीतला चिंगूसपणाचं काय करते ना तो सोड. अरे माणूस एवढा चिंगूस राहता. कधी तिच्याकडे गेलो ना तर लवकर कपडे सुद्धा द्यायचं नाही. पोरं आज चिंगूस आहे. माझे कपडे ठेवलेले असतात. फाट्यालाच देते. माझे कपडे मी ठेवून दिलेले असतात. त्यांना सांगते की कपडे इथं आहे जाऊन घेऊन या. त्यांना ते जेवर येतं म्हणजे त्यांना डायरेक्टली असं पाहिजे असं. ऑब्जेक्शन. आमच्याकडे ही जर आली तर हिला अतिशय राजा राणी सारखे आरामात कपडे हातात मिळतात. डायरेक्टली पाहिजे ते कपडे मिळतात. आणि ऑब्जेक्शन. आणि बरं द्यावा त्यात तिला पटत नाही ते कपडे. हे असंच दिसतंय ते तसंच दिसतंय. बरं मग हिला काय दुकानात नेऊन कपडे आणायचे का? आता ऐक, मी सकाळी आलेले असते. मला कपडे चेंजिंगला कधी भेटतात? रात्री. त्यात पण आयते नाही देत. जिथं अटकळ राहतात तिथून डायरेक्ट तोंडावर मारून फेकते आणि सांगते तुम्हाला राजा राणी सारखे आयते देते म्हणे. कपडे कधी बदलायचे? झोपताना. मग तोपर्यंत काय आलेल्या कपड्यावरतीच राहायचं. अवा भारी परंपरा. आजी आजोबा चालले फिरायला. गाईज इथं आम्हाला कोण नेत नाही. म्हणजे एकदाच ट्रिप आता कॉलेजला असं एकदाच ट्रिप गेली होती. एकदम मजा आली होती. आता पण प्लॅनिंग आहे. पण आमचं असे प्लॅनिंग करायचं पूर्ण प्लॅनिंग पण जायच्या दिवशी सगळं कॅन्स. त्याच्यामुळे असं सगळे पोरं आम्ही मस्त प्लॅनिंग करतो. हा तू ये बरं का, त्या दिवशी तू ये. आणि जायच्या दिवशी एक येत नाही. आम्ही कधीच प्लॅनिंग करते नाही. ते सर्व आमच्या दोघींच्याच बाबतीत घडतं. सगळे फिरता, आम्हीच दोघी नाही फिरते. आम्हाला कोणी नेत पण नाही. फक्त म्हणता तुम्हाला घेऊन सगळे जर ब्लॉग बघत असाल तर आम्हाला घेऊन जा पोरांना फिरायला. बरं हे पण मी स्वप्नात कोलकात्याला चालले होते बरोबर, मी आणि निकी. तेव्हा सुद्धा त्यांनी मध्ये येऊन प्रॉब्लेम क्रिएट केला. अलार्म वाचून. म्हणजे स्वप्नात बी नाही जाऊ देत आणि रिअल मध्ये बी नाही जाऊ देत. असे पोर आहे. फोन जरी आला तर फोनचा फोन आहे. ऐसा जीना तो मेरा दुश्वार हो गया. नको रे. डोळ्यात पाणी नाही पण काहीतरी नाटक. तू नव्हती तेव्हा. 11-12च होतं आणि बर्थडे होता. तर मग म्हटलं पार्टी बिर्टी काही. हा पार्टी घ्यायला मग आम्ही गेलो. त्याच्यातच गेलो. एमएस ते नव्हतं, दुसरं होतं दुकान. तिथं गेलो. कैलास दुसरं दुकान होतं, त्याचं नाव नाही आठवत. आता तू सांग मसाला पाव मध्ये काय राहायला पाहिजे? मसाला. त्याच्यामध्ये काय होतं? कोथिंबीर पाव होता का मसाला पाव होता हे समजत. ती मी कोथिंबीर काढून टाकली आणि फक्त पाव खाल्ला.
त्यात बेस्ट मसाले पाव आपल्याच गावात खेडगावचा खेडगाव. एक नंबर. आणि पाणीपुरी कुठे एकदा खाल्लेली होती तशी पाणीपुरीच खायला भेटली नाही आजपर्यंत. पाणीपुरीचं कसं आहे 1 मिनिटात खायची संपून बी जाते, पण तिचा आनंद वेगळाच असतो. द्विगुणित आनंद, द्विगुणित. का बरं आवडती? का तुला का बरं आवडती? आवडते अशी छान दिसायला येते, मस्त आहे. मर्सडीज का बरं नाही आवडत तुला? मला कोणती आवडते पण या काही नाही. मला ना थारच आवडते कारण तिचं स्पेलिंग सोपं आहे. पाहिजे सनरूपवाली. मग मी तुला तर असं अख्खं मोकळं देते ना बाई. चल तू आज 2 व्हीलरवर बाबाच्या गुडगुडीवर. तुम्ही ब्लॉग बघितला असेलच, माझा मिनी ब्लॉग आहे त्याच्यामध्ये बघा. आमच्या बाबाची रॉयल एनफिल्ड यापूरला मी फुकट ट्रिप देऊ राहिले. ते सनरूप सोडा डायरेक्ट अख्खं ओपन. पूर्ण ओपन आहे. तिच्यावर मी तिला देते तरी ती नाही म्हणते. त्याच गाडीत बसायचा आणि घ्यायची तर तीच घ्यायची, मग ती गाडीच घ्यायची नाही. नाद करा हे मी ठेवेल. पण आमचा कुठं दाजी छान. पण मी सांगितलं होतं घ्यायची तर आपल्याला तीच घ्यायची, नाही तर गाडीच घ्यायची नाही. पप्पा पण हो बोलले होते. कहाँ से आते ये लोग? जहाँ से आप आए वहाँ से हम भी आए और ये भी आए. हम पोर्ट से आए. हम तो पेट से आए. मम्मी क्या? आप पोट से आए ना. मैं पोर्ट से, ये पेट से. झाड आहे. काकी आली. कोण आहे? काकी. मेहमान आ गए है. आप तून कोण? काकी बाई ह्या जगातली सर्वात व्यस्त बाई, सर्वात व्यस्त बाई या जगातली. आम्हाला आलंय तर आम्हाला आयतं आलंय. आलं काय तिचं काय साक्षीला लगेच दिला असं असं आहे ते. या जगातली सर्वात व्यस्त बाई म्हणजे आमची काकी. नको काही म्हणते. काकी अरे एकदम हिरोईन दिवस राहिली तू खरं. हाय कर काकी. का बरं आले? हाय. मी ना तशी जाणते त्यांनी घ्या. सांगितलं, लोक आल्यावर असं विचारायचं राहतं कधी आले. कधी आले. नाही रोज मला फुलपात्र देते, आज डायरेक्ट गाल असं देली चहा. आणि तुला बघ नावा कोरा कप आहे. लाडकी मी लाडकी. किती तो अन्याय जीवावर पा. बरं चहा पण थोडासाच आहे. हे खाल्लं ना आता. पाय ना पुरीची शॉपिंगची तयारी झाली का? कोणत्या या पोरीची ना काय घेतलंय? काहीच नाही. आता सोनपापडी काढली आणि जोर मोठा आहे. चहाचा स्वादच गेला. काळे काळा वास येतो. ते काळे दिसत. लोकांना सुगंध एवढा- वास येतो, एवढा- आम्हाला काळा वास येतो. अरे एवढ्या घरामध्ये मम्मीच गोरी का आणि ती कायम घरात राहते इकडे. आता दिसल तुम्हाला ती नेमकी मध्ये गेली मध्ये तेव्हा किती. हा तू मध्ये बसली ना मग सावली आली त्याच्यामुळे काय दिसत. बबिता ताई चालले का? ए मम्मी चुप जेठाला लायगा. हाय मैजा. हातोपाती करून टाकू ना. हातोपाती करून टाकू मम्मी. आपल्याला लोकांच्याच लग्नात घागरे घालायला आवडत, स्वतःच्या लग्नात नाही. एकच साडी घालायची दिवसभर. 9 वाजता सकाळी घातली डायरेक्ट संध्याकाळी. लग्नाचा निकी नवरी सारखा घागरा घेऊ राहिली ना. मग या बाया म्हणत्या आताच नवरी होऊन बसू राहिली का. मम्मी तुला माहिती आहे का चांदोडून लय स्पेशल व्यक्ती येणार लग्नात. काकी पाय कशी पाहू राहील. कोणते दाजी येणार? माझे दाजी येणार आहे. आबादाजी आबा दाजी नाही माझे दाजी. मस्त कांद्याची पात, बाजरीच्या भाकरी. हम्म. भाऊ म्हणतो अशी काढायची ना अशी खाण्यात मजा आहे. कोण म्हणतोय भैया का? म्हटलं तू बस तुला अशी देते ना अशी खायची.
आता भैया आला आहे या गाडीवर आणि तो कोणाला तरी घेऊन आलाय. कुठेतरी गेला तिकडं पुढे गेलाय तो वाटतं का उतरून येतो काय माहिती. इथं तिला सुद्धा नाही फिरायची गोष्ट लांबचे सगळे भैया. आता एवढं टिंगे टांगे सुद्धा चाललंय ओपनिंगला. चाल का येऊ जाऊन निके पुढे ओपनिंगला. आता ओपनिंग होऊन गेली आता क्लोजिंग व्हायची वेळ आली. माझं लग्नाला माझं लग्न शाळेतच राहील. तो लग्न शाळेत काही घरातही केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही का. आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. घर आहे मोठे. बरं असं बी आहे तिकडून लोळत लोळत आलं तर इकडे यायला मी 10 मिनिटं लागतील. एवढं मोठं घर आहे. रस्त्यावर पुढे केलं तरी काय हरकत नाही. तिथं मोठा गॅप आहे तिथं स्टेज जाऊन. निकीच्या लग्नाची तयारी चाललेली बघा. निकीचं लग्न आश्रमशाळेत करायचं आहे जिथे काळे पुतळे सोडून कोणीच येत नाही. आणि फक्त तिथं निकी दाजी जाणार आहे आणि अतिशय धमधडाक्यात लग्न होणार आहे तिचं. मी सांगितलं ना माझं लग्न खरंच शाळेत होणार आहे. ऐकत जा. अगं आम्ही कुठं नाही म्हणतो. मी तेच म्हणले आश्रमशाळेत होणार आहे जिथं फक्त कुत्रे येतात. कुत्रे सोडून कोणीच येत नाही. आमच्या गावाला आश्रमशाळा पण नाही आणि जवळपास तर बिलकुल नाही. बोला आता. अय ते मंदिरात तिकडे करेल ती आश्रमशाळा नाही. ते महादेवाचं मंदिर आहे. मग मंदिरात कर बाई. कुठेही कर ग बाई. मला काही तुम्हाला निकीचं लग्न नक्की आश्रमशाळेत होतं की नाही हे बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उज्जैनचा धागा बांधलाय तर या पोरीला बी आता बांधायचा येतो. पोरगी म्हणते पोरगी आम्हाला वैतकून सगळी निवड. आमच्या यांचं एक काम होणार नाही. प्रत्येक गोष्टीत आम्ही राहतो तर होते नाही तर काही नाही. अरे सगळं दिवाळीचा पसारा सोडणी बाई निघून जायची. सगळं मी आणि बाली आवरायची. कळलं सांगितले आमच्या भरोशावर काय होतं तेव्हा चालली तुरु 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 जाय ग काय ते गाणं नाही का. तुरु तुरु जाऊ गुलू गुलू गालामध्ये बोलू जरा थांब. वय धागा आण वय बांधून देते मी तुला. मला माहिती की हिचं पाय ना जेव्हा पाशी पळ. रेडीमेड आम्ही ना घोळ खराटा बनवतो तर ही बघा होममेड. तर ती बा ती लाकडाचं चोरून आणून राहिली मम्मी. बिचारा झाड. ए मम्मी हा ले लो भंगार ले लो. त्याच्यापासून काय बनवायचंय झाडू. घरात चाललाय. किती मोठं झाड का यांनी जर असं झाडलं तर खूप झाडलं जाईल. घर झाडून जाईल. सुने ना खराटा बनवती मम्मी त्याचं ते साल्ट काढून काढून आणि वर्ष तो टिकतो तो खराटा. चला बांध हमारी रक्षा बंधन. तर आता इथे साक्षी आहे बघते कोणता बांधायचा कोणता नाही. बघा आता धाग्यात सुद्धा टाईप्स आले म्हणजे विशेष ना. नाही भारी आहे सगळेच छान आहे. असं म्हणजे लाव घातल्यानंतर डायरेक्टली हातात असं वाटतं उज्जैन. हा व्यक्ती उज्जैनला जाऊन आलेला आहे. महाकाल बाबा एक नंबर. पण काही म्हणतो गाईज ही मला एकटीला सोडून गेली होती. मी पण हिला एकटीला सोडून जाईल. महाकाल बाबा. आता हे बाय हे तीन तर सारखेच आहे आणि हे 2 सारखे. तुला आता बांधायचा असेल माझ्यासारखा लाल पण तो नाही आता सध्या. उज्जैनचा कोणता आहे. सगळे उज्जैनचेच आहे. हा बांध. हा पण चांगला वाटतो पण मग हात बांधतो. महाकाल की बस्ती में एक नंबर काही म्हण पण तू उज्जैन महाकाल की नगरी. माझं दे ना ग ब्रेसलेट मला. आपण सगळे फॅमिली सोबत जाऊ एखाद दिवस. हा एखाद्या वेळेस आणलेली आणि निकीला चटका देणार आहे. सो बघा तुम्ही काय अशीच करीत तू. तू घेतलं मला दिलं का. ते का माझं आहे का प्री. म्हणजे अगं ते दिसलं मला चांगलं वाटलं मग मी ते घेतलं. मग निकी नाही लगेच घेतलं. माझ्याला असताना अशी माझ्या हाताला लागलं पण तुला नाही लागून दिलं.
बघा आता मी मला स्वतःला चटका सहन केलेला आहे. बोलो महाकाल महाराज की जय. गावची यात्रा ना फेब्रुवारी मध्ये राहती, तर ही पर आतापासूनच सेटिंग लावून राहिली मला बोलवा असं, पण मी तिला काय बोलवणार नाही कारण तिने मला बोलेल नाही तरी मी येणार, कारण की ते माझ्या मामाचं गाव आहे आणि माझ्या मामाच्या गावची यात्रा हिचा काहीच संबंध नाही. पायरीवरूनच तिचा कचरा होता तिथून उचलून आणलं. अरे अरे म्हाताराने म्हणे घेऊन जा जाते मध्ये कल्याण करा. आम्हाला काय माहिती या असं निघणार आहे. हा मला माहिती नव्हतं आम्ही आज निघू, पण तरी बी नाही गाईज. मला खूप आठवण येते बालीच्या, आपण दोघी तर आय रिअली मिस यू. येणार आहे पण एपीके आणि हशान आता आलेला आहे. आलेला आहे. आजी गेलेली आहे निघून. आजी गेली निघून आलेली आहे काकीकडं. शाडा रुपयाचे 180 झाले ते दर दिवसाला व्याज. आम्ही अकाउंट घेतलेलं आहे आणि आम्ही इतकं व्याज लावितो की त्या समोरच्याला काहीच परवडत नाही. 300 रुपयाचे डायरेक्ट 3800 रुपये केले 2च महिन्यात. वाजू राहिले ती पण इंग्लिश आणि मराठी हिंदी मध्ये दिलेली ना. अयो एक कटोरे में 200 ग्रॅम सोरोमा खमंग ढोकळा इंस्टेंट मिक्स डाले धीरे धीरे 90 मिली पाणी डाले और गाठ. आणि आता इथे साक्षी बनवते आहे ढोकळा, खमंग ढोकळा. मीठ टाकायचं त्यात, ते रेडीमेड आहे आता त्यात काय सगळंच असेल, पण सोडा वगैरे मीठ टाकावंच लागेल. इनो लागतो ना त्याला. इनो तुमच्या काय म्हणते आमच्याकडे नाही. सो आता चालू आहे. तुमच्याकडे आहे का इनो? तुमच्याकडे आहे का इनो? आमचं कसं पोट दुखी आहे. 2 डोके दुखी 2 पोट दुखी आणि एखाद्याचं केवढे बल्ब आहे. एक चालू बल्ब आहे मामा. लाईटीचा बल्ब ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये त्याचा फेस होतोय आपण. मी तेच म्हणते त्याच्यात सर्व. ती पुडी पाय का एक्सपायरी डेट किती. आणि आम्ही इथे आता पुडी फेकून दिली होती, पण मग त्याचं फेस होतं त्याच्यामुळे एक्सपायरी डेट बघतोय. तुम्हाला दिसती का बघा तर, कारण की मला तर एक्सपायरी डेटच दिसत नाही. नाही ते एकदम परफेक्ट आहे. तर बघू शकता तुम्ही इथे एक्सपायरी डेटच नाहीये. नसू दे आज मी दाखवते. बघू शकता. जाऊ द्या गाइस. फस उसको मिक्स करने का, फिर जितना लगेगा उतना पानी डालम. छान ते मिक्स करायचं मस्त पैकी. हलवण्यात चिंगूसपणा अजिबात करायचं नाही. जितकं तुम्ही हलवाल तितकं छान चांगली कन्सिस्टन्सी होईल. अजून थोडस मी पाणी ओतते. आणि यांचं इडलीचं भांड बघू शकता तुम्ही. कुठे दिसत नाहीये. आणि जाऊ द्या आता आपल्याला करायचं आहे ढोका. सो आपण ढोकळा बघू. इडली काय होतच राहणार. सो बॅटर हमारा रेडी. मला इडली 2 वर्षापासून करायची आहे गाईज. इडलीच्या भांड्या वाचून इडली होईन. मग तू आमच्याकडे यायचं ना इडली खायला. एकदा केलती तर कर इकडं. ये बॅटर हे रेडी. बाबो पाटीले का पाटीलांचं गरज पडल्यावर कोणाकडे मागायला जायचं. पातीलं मिनी, सर्वात मिनी पातीलं. मिनी सगळ्यात मोठ ज्याच्यामध्ये खूप सारी भाजी होईल. 10 जण जेवतील एवढी भाजी होईल. आधी पाणी टाकून घेऊ. त्याला आधी शिजवावं लागेल.
तो तयार होईल त्याच्यानंतर मग तो खाली उतरून घ्यावा लागेल, मग त्याला कट करावं लागेल, मग तेलाची मोहरीची फोडणी द्यावा लागेल, मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर. आणि इथं आमचा गॅसच पेटत नाही कारण साक्षीनं रेग्युलेटरच चालू केलेलं नव्हतं. इकडे आहे असं टॅप टॅप करून घेतलेलं आहे मस्त पैकी. ठेवायचं का? येस. पाणी तापलं का? आंघोळ करते तू? तू आंघोळ करेल केली मी सकाळी. थोडा अजून आमचा जो काही खमण ढोकळा आहे तो शिजून रेडी आहे. आता आम्ही मिरच्या ते कापायला घेतले. शिजला नसता तर कापायचेच नव्हत्या म्हणून आता कापायच्या आहेत. जर शिजलाच नाही तर मग कापून ठेवल्या असत्या तर वेस्ट गेल्या असत्या ना. मग एवढं जास्त का? हा, कोथिंबीर नको जास्त. कढीपत्ता. आता मी चाललेली आहे कढीपत्ता आणायला, जो की ढोकळ्यामध्ये गरजेचं आहे. खूप दूर आहे इथून ते आणायला जाणं, ऊन पण त्याच्यात. हा, कढीपत्ता. थोडाच लागेल म्हणून मग थोडाच घेतलाय आता सध्या तरी. काम चालू आहे. कोथिंबीर कापले आणि साक्षी कढीपत्ता घेऊन आलेले आहे. ढोकळा रेडी आहे आणि आता आम्ही तो खाणार आहे. आणि मी एकच खाणार आहे, निकीला देणार नाही. नको देऊ, मला स्नॅप काढूच दे. स्नॅपचं वेळ. आता स्नॅप काढू राहिली, आता स्नॅपच काढतात. फर्स्ट टाइम मी खाणार स्नॅप काढते. भैया ना बाहेर गेलेला आहे, उत्तप्पा खाऊ राहिला. तर काकी म्हणते मुत्तप्पा खाऊ राहिला. काय खाऊ राहिला भैया? सांग पटकन ग. मुतप्पा म्हणली ती. किशी खूप साऱ्या गप्पा मारून आता ती चालली घरी या भैया सोबत. कुठं जायचंय? इथल्या इथं मेकअप करून चालली. तुझा मित्र आहे तो. लय गप्पा मारले नी की आज. बाय बाय भैया. पार्टीच लक्षात राहू दे. पार्टीच निके म्हणून ठेव त्याला.